पुण्यातून अंधश्रद्धेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आलाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करणाऱ्या स्वप्नील लांडे याच्यावर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपानुसार स्वप्नील लांडे यानं मुलीला मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकला आणि अडचण आल्यास माझ्याकडे ये असं सांगितलं। या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे। पीडित मुलीचं समुपदेशन करण्यात आलं असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। श्रद्धेच्या नावाखाली आणखी कुणाची फसवणूक किंवा शोषण झालं आहे का याचाही तपास केला जातोय। दरम्यान पुण्यातील आणखी एका आध्यात्मिक गुरूच्या शिष्यांकडनं पाय धुवून ते पाणी पिण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।